गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. संस्कृतीचे जतन करत सण साजरे झाले पाहिजे. संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आणि जबाबदारी नियमावलींच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येकाने शांतता कशी अबाधित राहील या दिशेने मार्गक्रमण केले पाहिजे. माझ्या लासलगावचे नाव खराब होणार नाही, कुठलीही अनुचित घटना उत्सव काळात घडणार नाही याचे सर्वांनी जबाबदारी घ्यावी. सर्व सण उत्सव आनंदात आणि शांततेत पार पाडावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी उपाययोजना करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी केले. लासलगाव पोलीस स्टेशनच्या सभागृहात येत्या रमजान श्रीराम नवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होतं. यावेळी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सण उत्सव सुरळीत पार पडावे व जातीय सलोखा राखण्यासाठी कशा उपाययोजना करता येईल यासाठी मनोगत मांडले. यावेळी येत्या काळात येणारे सण उत्सव सर्व समाजाने एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने व शांततेच्या मार्गाने साजरे करण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आलाय. यावेळी उपस्थित सर्वच जाती धर्माच्या प्रतिनिधींनी डीजेच्या वापर टाळण्यासंदर्भात एकमत उपस्थितांनी दर्शविले. या बैठकीसाठी निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समिती माजी सभापती सुवर्णाताई जगताप, सरपंच योगिता पाटील, माजी सरपंच अफजल शेख, उपसरपंच रामभाऊ शेजवळ, माजी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, डॉक्टर श्रीकांत आवारे, दत्ता पाटील, रवी होळकर, लतीफ तांबुळी, तन्वीर शेख, राजेंद्र कराड, राजेंद्र चाफेकर, संदीप उगले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या शांतता समितीच्या बैठकीत सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व लासलगावचे नागरिक, पत्रकार बंधू भगिनी, आतापर्यंत आपण जे काही इथं विचार ऐकलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं मला काही सांगायचं नाहीये. माझं म्हणणं हेच आहे की आपलं सर्वांचं यावर एकमत झालं पाहिजे. पोलीस हे काही वेगळं नाहीये, पोलीस हे समाजाचा घटक आहे. पोलिसांना फक्त पोलीस खातं का तयार केलं समाजाने, तर समाजात शांतता राहावी म्हणून. परंतु समाजाचं सहकार्य असल्याशिवाय पोलिसांचं आपण म्हणतो ना मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, आपण जर आपल्या कोणतंही बोलणं असेल, आपली कृती असेल त्याच्यावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं काहीही कारण नाहीये. आणि अजून एक महत्वाचे 2-4 मुद्दे मांडणार आहे. अजून एक मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो, निफाडला एक मिटिंग झाली, त्या ठिकाणी खूप सुंदर एक संकल्पना त्यांची आली की जगामध्ये काही हो हे निफाड आहे, आम्ही निफाडकर आहोत. तसं जगामध्ये काय हो हे लासलगाव आहे, आम्ही लासलगावकर आहोत. मी हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, धनगर आहे का, वंजारी आहे का, मराठा आहे, त्याच्यापेक्षा मी लासलगावकर आहे. ही माझी ओळख आहे, ही सगळ्यांची ओळख आहे, असं तुम्ही गृहीत धरा. आणि तो एक समान धागा आहे आपल्या सगळ्यांमध्ये. आणि मग माझ्या लासलगावला नाव खराब मी होऊ देणार नाही. माझ्या लासलगावमध्ये मी कोणती अनुचित घटना घडू देणार नाही. लक्षात घ्या, एक घर असतं तर घरामध्ये पण मतभेद असतात, वाद होतात. पण आपण म्हणतो ना घरातले वाद घराच्या बाहेर जाऊ नयेत. तर आपण अशा अपेक्षा अजिबात करत नाहीये की कुठं काही कुरबुर किंवा कुठं काही मतभेद होणार नाही. होणार आहे, फक्त जी कुठे ठिणगी पडेल, जिथे कुठे वाद निर्माण होईल तिथे आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे, तो थांबवायचा आहे, चर्चा करायची. जसं आता एका विषयावर चर्चा झाली की डीजे आम्ही नाही वापरते, तुम्ही पण नका वापरू वगैरे. मी तो मुद्दा मांडला की डीजे हा भारतीय संस्कृतीमध्ये कधी नव्हताच. अतिशय त्रासदायक प्रकार आहे तो, कर्णकर्कश तो आवाज असतो आणि त्याचा त्रासच होतो सगळ्यांना. नंतर काही तरुण मंडळींना काही अंमली पदार्थाचं सेवन करून मग त्या दारू आलं, गांजा आलं, जे काय असेल ते करून मग ते एन्जॉय करावं असं वाटतं आणि मग ते डीजेच्या ह्याच्यावर डान्स करावं असं वाटतं म्हणून. परंतु हे असं पद्धतीने आपले कोणते सण कधीच साजरे केले जात नव्हते. आपली ती संस्कृती नाहीये आणि मला असं वाटतं आपण आता आपल्या संस्कृतीकडे परत गेलं पाहिजे. आपली संस्कृती ही नेहमी अशीच राहिलेली आहे. या ठिकाणी विविधता आहे, विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत, परंतु एकोप्याने आपण सर्वजण राहतो. आणि आपल्याला एकोप्याने राहण्यासाठी एक जे ग्रंथ तयार केलेला आहे तो म्हणजे संविधान. तर आपण सगळ्यांनी संविधानाकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे आपापले पुस्तकं असतील, कुराण असेल, गीता असेल, ते त्यांनी प्रत्येकाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाने. परंतु आपल्याला एकत्र जर शांततेत सुखात नांदायचं असेल तर संविधानाने जे काय सांगितलेलं आहे
त्यामध्ये त्यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेत तशी जबाबदारी पण दिली आहे नागरिकांना की आपण आपलं जे काही धार्मिक स्वातंत्र्य आहे ते साजरे करत असताना इतरांना त्याचा काही त्रास होणार नाही एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. कॉमन चांगले वाईट दिवस पाहिलेले असतात. तो त्रासदायक प्रकार आहे तो करणं कर्कश तो आवाज असतो आणि त्याचा त्रासच होतो सगळ्यांना. फक्त काही तरुण मंडळींना काही अंमली पदार्थाचं सेवन करून मग त्या दारू आलं गांजा आलं जे काय असेल ते करून मग ते एन्जॉय करावं असं वाटतं आणि मग ते डीजेच्या ह्याच्यावर डान्स करावा असं वाटतो. म्हणून परंतु हे अशाच पद्धतीने आपले कोणतेच सण कधीच साजरे केले जात नव्हते. शांतता मीटिंगला सर्व येऊन वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल मी सर्व पोलिसांच्या वतीने तसेच आपल्या नाशिक ग्रामीण पोलीसच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मीटिंग संपल्याची एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव, निफाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.